सर सध्या तुमचे कुठचे उपक्रम आहेत? कुठचे उपक्रम चालू आहेत? मी बघा जिथे जिथे मला जाणवतं ना की ह्या क्षेत्रामध्ये काम होण्याची गरज आहे. कारण आता मी मला शक्य आहे म्हणून जवळजवळ आजही जगातल्या 20-25 स्टार्टअप्स आहेत त्यांना मी मेंटोरिंग करतो. म्हणजे त्यांना सल्ला देतो की तुम्ही कसं प्रश्न शोधला पाहिजे, हाऊ टू आयडेंटिफाय ए प्रॉब्लेम, आणि मग त्याच्यावर उत्तर कसं शोधलं पाहिजे, ती प्रक्रिया काय आहे. ते करत असताना तो तुमचा उद्योग कसा बनला पाहिजे, उद्योग बनताना तुम्ही त्याला व्यवसायाचं रूपांतर त्याचं कसं केलं पाहिजे, आणि मग त्याला स्केलअप कसं केलं पाहिजे, ओव्हरऑल तुमचा जे कामाचा इम्पॅक्ट आहे तो कसा वाढवला पाहिजे वगैरे. तर हे करत असताना अनेकदा मला असं जाणवतं की अनेक असे प्रश्न आहेत जे सोडवले जात नाहीत काही कारणास्तव. मागे आपण बोललोच की ज्यामध्ये कमी प्रॉफिट दिसतं तिकडे शक्यतो लोक जात नाहीत. परंतु काही एक वर्ग असतो ज्यांना ते सस्टेनेबिलिटी त्याची मिळाली, मेंटेन झाली तर ठीक आहे आणि त्या कामात आनंद असतो. मग असे काही उपक्रम असतात. उदाहरणार्थ आम्ही इकडे एक कुंभथॉन म्हणून एक उपक्रम केला. तर कुंभमेळ्यामध्ये, नाशिकला कुंभमेळा होतो, तर कुंभमेळ्यामध्ये अनेक गर्दी होते, लाखो कोटी म्हणजे 2 कोटी लोक येतात 20 लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये आमच्या नाशिकच्या. तर 10 पटीने जास्त लोक आल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे चेंगराचेंगरीपासून तर अन्नधान्याच्या तुटवड्यापासून तर रोगराईपासून तर चोरीमारी आणि हरवलं जाणं सगळेच. मग हे प्रश्न जरी असतील तरी माझ्यासारख्यासाठी किंवा आपल्यासारख्यांसाठी ह्या संधी आहेत. दीज आर दी ऑपॉर्च्युनिटीज. आपण त्याच्यावर काहीतरी तंत्रज्ञानात्मक विचार करून प्रश्न सोडू शकतो. तर मग तो एक प्लॅटफॉर्म उभा केला. आमचे काही समवयस्क मित्र होते, त्यांना सगळ्यांनी ते एकत्र घेतले. एक आमचे रमेश रासकर म्हणून प्रोफेसर MITचे, त्यांनी यामध्ये फार महत्वाचं योगदान दिलं. सचिन पाचोरकर असतील किंवा आमचे गिरीश पगारे आणि इतर सुभाष पाटील, असे काही मित्रमंडळी समवयस्क आणि अनुभव असलेली. तर अशी मिळून आम्ही प्रोजेक्ट केला. त्यानंतर मराठी स्पेल चेकरचं एक केलं. कारण आपण इंग्लिशमध्ये बऱ्याचदा टाईप करताना बघा आपल्याला शब्द चुकला की लाल अक्षरात ते दाखवतात. मग आपल्याला मराठीत असं करता येईल का म्हणून त्यावर प्रयत्न केला. तर ते एक मराठी स्पेल चेकर आणि त्यानंतर इतर भाषांमध्ये. त्यानंतर एक आता मध्ये कोविडच्या काळामध्ये काय झालं की संगीत मैफली बंद पडल्या. त्यामुळे लोकांना संगीत असं ऐकायला मिळेना आणि कार्यक्रम मोठाले व्हायचे नाही आणि एक प्रकारे नैराश्य वाढलं. म्हणजे डिप्रेशन लेवल ही एक मेंटल हेल्थचा इश्यू तयार झाला. मग तो अभ्यास करताना मला असं जाणवलं की संगीत जे आहे हे मेंटल हेल्थवरती चांगलं सोल्युशन आहे. कारण भारतीय ज्या लोकांनी, आता बघा भारतीय राग जे तयार झालेले आहेत, हे राग सगळे वेळ म्हणजे दिवसाची वेळ जी 8 प्रहर आहेत ते 8 प्रहर, त्यानंतर वर्षाचे 6 ऋतू असतात, या 6 ऋतू यांचा विचार करून आणि ती परिस्थिती, तात्कालीन परिस्थिती बघून ते राग तयार केलेले आहेत. म्हणजे त्याच्यावरती आता इफ यू लिसन टू राईट, मराठीत सांगूयात की योग्य वेळी योग्य संगीत जर आपण ऐकलं तर त्याचा माणसाच्या मनस्वास्थ्यावरती सकारात्मक परिणाम होतो, असं अनेक प्रकारचे रिसर्च सांगतायत. मग मला असं वाटलं की काय यात समस्या आहे. तर एकतर लोकांना शास्त्रीय संगीताचं ज्ञान नसतं, असेल तर त्यांना ते सगळे राग मिळत नाहीत, कुठल्या वेळी कुठला वाजवायचा ते कळत नाही. एवढे करून ते कळालं तर त्यांच्याने तेवढा वेळ होत नाही की ते वाजवतीलच वगैरे. मग आपण काय करावं, तर एक असं ॲप बनवावं जेणेकरून ते त्याचं त्यावेळी तो राग चालवेल. मग त्याच्यात इन्स्ट्रुमेंटल, व्होकल, तसं समय संगीत ॲप नावाचं एक ॲप बनवलं, वेब ॲप आहे आणि ती आता लाखो लोक ऐकतायत जगभरातली. कोविडच्या काळामध्ये अनेक कोविड सेंटरला किंवा हॉस्पिटल्समध्ये किंवा काही तुमच्या माझ्या ऑफिसेसमध्ये आपण जसं लोकांची वर्क इफिशियन्सी वाढवण्यासाठी, शाळांमध्ये मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी बारीक ट्यूनमध्ये ते सतत 24 तास लावतात, तसं आहे. त्याच्यानंतर आता एक गोदावरीचा उपक्रम आपण घेतला आहे. तर गोदावरी हा असा म्हणजे वॉटर इनोव्हेशन, जसं मी कुंभथॉन सांगितलं तसं वॉटर इनोव्हेशन हा एक प्रोजेक्ट आहे की पाणी प्रश्न हा जागतिक प्रश्न तयार झालेला आहे. विशेषतः पाण्याचं प्रदूषण असेल, पाण्याचं संवर्धन असेल, आणि पाणी आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण 70% शरीरामध्ये आपल्या पाणी आहे आणि जवळजवळ 85% आपल्याला जे काही आजार होतात ती सगळी आपल्याला प्रदूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे आपण पाणी म्हणजेच जीवन जे म्हणतो, आणि मग याचं महत्व आपण जीवनामध्ये ओळखून त्यासाठी जे काही प्रश्न आहेत,
कारण हे प्रश्न पाण्याचे फक्त माझ्याच गावात आहे का, तर नाही, जगात सगळीकडे आहे. मग जगात त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपाय पण लोकांनी शोधलेत, तंत्रज्ञान शोधलंय, संशोधन केलंय. मग यांना सगळ्यांना एक व्यासपीठ दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे अनेक लोक किंवा जगभरात अनेक लोक नवीन प्रश्नांवरती नवीन उत्तरं शोधतायत. मग ते रिपिटेशन ऑफ सोल्युशन्स होण्यापेक्षा आपण सगळ्यांना एकत्र आणू शकू असं एक व्यासपीठ तयार करायचं. आणि मग त्याच्यात कोणी कोलॅबरेट होईल, कोणी त्याच्यात एम्प्लॉयमेंट शोधेल, कोणी इन्व्हेस्टमेंट करतील, कोणी पॉलिसी डिसाईड करतील, कोणी व्हॉलंटियर्स होतील. अशा पद्धतीचा एक गोदावरी आरती उपक्रम सुरू केला आहे. अजून बरेच प्रोग्राम आहेत. म्हणजे क्युरियस लर्निंग नावाचा एक प्रोग्राम आहे, की म्हणजे अर्ली एज एज्युकेशन त्याला म्हणतो, की वय वर्ष 0 ते 6 पर्यंत मुलाचा जो काही ब्रेन असतो त्याचं 95% ग्रोथ पूर्ण झालेली असते. त्यामुळे त्याच काळामध्ये त्याचं जडणघडण चांगली, त्याच्यावर संस्कार झाले पाहिजे, त्याला योग्य ते इनपुट मिळालं पाहिजे. परंतु आपण जर बघितलं, आजही आपला देश जवळजवळ 70% देश खेड्यात राहतो. तर खेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की आई वडील कामाला जातात, शेतावर जातात किंवा कुठेतरी दुसऱ्यांच्या रोजगारावर जातात. मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नसतं. आजोबा जे असतात ते कुठेतरी अंथरुणाला खिळलेले असतात. म्हणजे अशी एक वाईट अवस्था आहे. आणि मग नेमका जो हा त्यांचा घडवण्याचा काळ आहे, जसं आपण म्हणतो की ओल्या मातीला जर आकार दिला तर त्याची मूर्ती चांगली होते, तसं हे 0 to 6 हे जेव्हा एज ग्रुप आहे त्या काळामध्ये त्या मुलांवरती वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपला ब्रेन कसा ग्रो होतो त्या पद्धतीने त्याला त्याचं नर्चरिंग झालं पाहिजे. मग त्याचं कॉग्निटिव्ह थिंकिंग, मॅथ, मोटर कंट्रोल, लँग्वेज वेगवेगळे जे आहेत, मग त्यासाठी आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय जी आपल्याला देता येईल. म्हणजे थोडक्यात असं की आपण कमी वयामध्ये मुलांची आवड काय ही जर ओळखली तर आपण त्याला बेटर गाईड करू शकतो आणि त्याचा वेळ वाचेल. म्हणजे माझं उदाहरण मी सांगतो. मला लहानपणी चित्रकार व्हायचं होतं आणि आजही मी म्हणजे चित्रकार नाहीये, पण चित्र काढतोय मी. चित्र काढण्याची पॅशन मी सोडलेली नाही. पण कदाचित मला जर कोणी माझं ती त्यावेळची ओळख जर शोधली असती किंवा आवड जर ओळखली असती तर मला आज म्हणजे चित्रकारितेमध्ये मी बरीच प्रगती केली असतं असं मला वाटतं. माझे मोठे भाऊ मेकॅनिकल इंजिनियर आहेत, परंतु आज ते न्यायाधीश म्हणून काम करतायत. म्हणजे बघा की माणसाची, आणि तुम्ही जर आजूबाजूला बघितलं ना तर शिक्षण वेगळं असतं आणि त्याचं कार्यक्षेत्र वेगळं असतं. असं बऱ्याचदा होतं. म्हणजे तुम्हाला 10 मध्ये 4 किंवा 5 केसेस अशा मिळतील. मग हे का होतं, तर याचा अर्थ कुठेतरी फॉल्ट आहे आपल्या सिस्टम मध्ये. तर वी हॅव टू आयडेंटिफाय व्हॉट इट इज आणि मग त्याला आपल्याला कसं फिक्स करता येईल हे जरा बघूया. असे अनेक चालू आहे. म्हणजे आपण बोलायला लागलो तर आपल्याला आणखी अर्धा तास लागेल. बोलायला लागलं तर आपल्याला पार्ट 2 करायला लागेल.